मी 2 दिवसापूर्वी 1 किलो आवळा आणला होता. तो आवळा मी 2 दिवस एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवला होता फ्रीजरमध्ये. तर त्याची आपल्याला आवळा कँडी बनवायची आहे. न शिजवायचं नाही ना काही नाही. ते फ्रीजमध्ये ठेवले असे कडक वाजतात, कडक होतात सुपारीसारखे. ते 2 दिवसांनी काढलं, पाण्यात टाकलं 2-3 तास का मग ते असे मऊ पडतात, जरा एकदम मऊ होतात. तर आपण ते आता एका ह्या प्लेटमध्ये काढून घेते मी. हे बघा, मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे पाण्यातनं. पाण्यातनं काढल्यानंतर मी अशी त्यांना बोटाने सोलून घेणार आहे. बघा, असे सोलून घेते मी. त्याच्या छान अशा फोडी होतात. त्यानंतर आपल्याला सगळ्यात सोलून घ्यायच्या आहे. जर वरची साल निघाली ती पण काढून टाकायची आहे. निघाली तर काढायची, नाही तर नाही काढायची. तर ज्याची निघेल ती मी काढणार आहे. अशा प्रकारे मी सगळे साल काढण्याचा, आवळा सोलून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, छान अशी त्याच्या फोडी निघत आहे. अशी साल निघेल तेवढीच काढून घ्यायची. आपण सगळे सोलून घेणार आहोत आता. सगळे आवळा सोलून घ्यायच्या, बी वेगळी करायची आहे. आणि त्यानंतर आपण एका डब्यामध्ये अर्धा किलो साखर घेणार आहोत. आणि ती साखर घेतल्यानंतर एक साखरेचा लेअर आणि एक आवळ्याचा लेअर असं करून आपण ते 4 दिवस मुरत ठेवणार आहोत. 4 दिवसानंतर काढून एक एक करून आपण ते एका ताट 1-2 ताटामध्ये असं सुकवणार आहोत. सुकवल्यानंतर थोडी सुकत आली की त्यात आपण थोडी साखरेची पूड टाकणार आहोत. अशा प्रकारे मी साल काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, सोलत आहे मी सगळे. जेवढी निघेल तेवढी साल आपल्याला काढायची आहे. कारण हे आवळे आपण शिजवलेले नाही, ते पाण्यात थोडं 2-3 तास हे ठेवले होते आणि त्यामुळे ते एकदम मऊ झालेले आहेत. तरी सुद्धा त्याच्यात जी बी आहे ती पटकन निघत नाही. हे बघा, 7ही सोपी पद्धत आहे. साल निघत आहे.
मलाही अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला खूप म्हणजे आवडतं आणि दुसऱ्यांना सांगायला पण आवडतं आणि शिकायला पण आवडतं. कारण आपण शिकलो तर आपण दुसऱ्यांना पण सांगू शकतो, स्वतःही करू शकतो आणि स्वतः केल्यामुळे आपल्याला घरगुती जे खायला मिळतं ते खूप भारी असतं, खूप छान असतं. कारण विकतचं घेण्यापेक्षा घरच्या खाण्यात खूप मजा असते. प्रत्येक गोष्ट आपण बाहेरून मागवतो, तर त्यात ती म्हणजे जे आपण साध्या सोप्या पद्धतीने करतो ना, ते खूप इमेजिंग असतं, खूप छान असतं. तर आपण नेहमीच म्हणजे स्वतः घरातलं जे काही बनवतो ते खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते आपल्या प्रकृतीसाठी सुद्धा खूप छान असतं, चांगलं असतं. कारण बाहेरच्या ज्या काही गोष्टी असतात त्यात खूप अशी भेसळ असते. तर त्यामुळे आपण जर घरगुती केलं तर नक्कीच आपल्यासाठी ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. त्याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानिकारक किंवा विजा नाही होऊ शकत. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण घरगुती पद्धतीने प्रत्येक गोष्ट बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा मी आता सगळे सोलून घेते, थोडेसे झालेत म्हणजे अजून अर्धी बाकी आहे सोलण्यासाठी. बघा साल पण निघते त्याच्यात, तेवढी मी काढण्याचा सुद्धा प्रयत्न करते. आवळा आपल्या शरीरासाठी खूप छान असतो, चांगला असतो, केसासाठी, डोळ्यासाठी. आपल्याला त्यातून फायबर मिळतं, आयरन मिळतं, कॅल्शियम मिळते. मेन म्हणजे आपल्याला त्याच्यातून खूप असं कॅल्शियम मिळतं. आपले केस पांढरे होतात. कोणी केसाला ती आवळ्याची पावडर लावतो, कोणी विकत आणून लावतो, कधी घरी बनवून लावतो किंवा आपण अं, केस चांगले सिल्की होण्यासाठी सुद्धा अं, तेलात म्हणजे तेल बनवतो आपण आवळ्याचं आणि ते आपण केसाला वापरत असतो. हे साठी ते खूप छान असतं. तसं आपण प्रयत्न केला पाहिजे. जे असतं ते स्वतः येईल त्याप्रमाणे आपण ते केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. हे बाई काढलेलं आहे मी सगळं. बी सुद्धा त्याच्यातून निघते, सगळे सगळं बघा बी आहे. बीवरची साल पण निघतेच आहे, ते आपण काढण्याचा प्रयत्न केला तर जेवढी निघेल तेवढीच काढा. त्याला काही जबरदस्ती आपल्याला करायची नाही. मी अशी काढून घेतलेले आहे सगळे साल. हे अलगदच निघते म्हणजे आणि कलर पण एवढं पांढरं शुभ्र आहे त्या आवळ्याचा.
काढते साल. अजून थोडीशी बाकी आहेत म्हणजे. अशा प्रकारे मी आवळा सोलून घेते. मला जर आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलवरती. लाईक करा. हे सोलून घेत आहे मी सगळं. थोडेसेच राहिलेले 7-8. असे सगळे काढून घेते मी. थोडेसे राहिलेले आहेत आता. असे काढून घेते मी. साल निघते ते मी काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे छान अशा पोळी पोळी झालेल्या आहेत मोकळे. बघू शकता तुम्ही. त्याची साल पण छान निघालेली आहे.
साल निघाले आहे. आता 1-2 आहेत बाकी. ते झाल्यानंतर मी त्यात साखर घालणार आहे आणि ते एका डब्यात मुरत ठेवणार आहे. 4-5 दिवस ते मुरल्यानंतर ते एक फोड करून अशी परातीमध्ये ताटामध्ये सुकत ठेवणार आहे मी. अशा प्रकारे हे बघा, काही काही कसे पटकन निघतात आणि काही थोडीशी वेळ पण लागतो त्याला. ती बऱ्यापैकी चांगली अशी छान अशी साल निघालेली आहे आणि मस्त त्याच्या फोडी फोडी झालेल्या आहेत मोकळ्या. हे बघा, फोडी पण छान झाल्या, त्याची साल पण निघालेली आहे. आणि आपल्याला आता त्याच्यात साखर टाकून ते 4 दिवसासाठी भिजत ठेवायचे आहेत, मुरत ठेवायचे आहेत. हे बघा, हे बघा, हा त्याचा कचरा आहे. हा कचरा निघालेला आहे, साल, बिया आणि हे आवळा निघालेला आहे. बघा, हा सोलून घेतला मी 1 किलो आवळा. हा 1 किलो आवळा सोलून घेतला आणि त्यात आता मी एका बरणीमध्ये टाकणार आहे. बरणी आहे माझ्याकडे, प्लास्टिकचीच घेतली मी, पुसून घेतलेली आहे. त्याच्यात मी पहिले थोडीशी साखर घालते. तर माझ्याकडे साखरेचा डब्बा आहे, त्याला साखरेचं मी एक लेअर देते. अशा प्रकारे साखर घालते मी. थोडी साखर घातली, त्याच्यावर थोडीशी मी आवळा टाकला आहे. बघा, त्याच्यावर पुन्हा मी साखर घालणार आहे. बघा, थोडी साखर, थोडा आवळा असं करून आपण त्याची रेल द्यायचे आहेत. लेअर मस्तपैकी देते मी. हे बघा, पुन्हा साखर टाकत आहे त्याच्यावरती मी. जे काही पुन्हा जे आवळे राहिलेले आहेत सर्व मी त्यात आता टाकून घेणार आहे. हे बघा, सगळे आवळा मी त्यात टाकून घेतले आणि वरून मी साखर पण ओतत आहे भरपूर अशी. बरं, मी साखर घातलेली अशी आवळा कँडी बनवण्यासाठी. बघा, आवळा आहे, त्यात साखर घातली मस्तपैकी आणि ती आता मी 3-4 दिवसासाठी असं मस्त झाकून ठेवणार आहे. बघा, मला वाटतं की अजून मला त्याच्यात थोडीशी साखर घालावी. अशा प्रकारे बघा, किती छान दिसत आहे, पांढरं शुभ्र आहे आणि सुकल्यानंतर अजूनच छान लागेल खायला.
आपल्या त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम भरपूर भेटतं. तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. याप्रमाणे केलेले हा कचरा निघालेला आहे एवढा, म्हणजे त्याच्यात कचरा पण निघालाय बघा. मस्त बी आणि साल निघालेली आहे. त्याला टाकून देणार आणि जो काय हा मुरंबा आहे आपण 3 दिवस ते मुरत ठेवणार आहोत. धन्यवाद.